माझे वडील काशीनाथ गणपत उपरे, त्यांचं 8 जानेवारीला ॲक्सिडेंट झालं होतं. कसं ॲक्सिडेंट झालं होतं तुमच्या? टेम्पो धडक दिली. माझ्या परीक्षा होती त्यावेळेस माझ्या मुलीच्या पेपराला वडिलांनी सोडवायला गेले होते. त्यावेळेस ॲक्सिडेंट झालं होतं. ह्या गडाच्या कॉलेजच्या इकडं टेम्पोनी धडक मारलं. तिथनं आम्ही मध्ये घातलं तर काय ट्रीटमेंट नीट व्यवस्थित झाली नाही. आम्ही तिथनं मग त्यांनी फक्त ऑपरेशन केलं. ट्रीटमेंट पूर्णपणे केलेच नाही, व्यवस्थित नाही झालं ट्रीटमेंट. माणूस हालचालच पण करी नाही. ॲम्ब्युलन्स मधनं आले होते. हृदय मुक्कामाल खूप लागलं होतं आणि छातीचा एक्सरा नीट व्यवस्थित नाही निघाला, त्यामुळे हालचाल नीट नाही झाली. वर मग मी इथं डॉक्टर नेहा मॅम इथं आणलं. डॉक्टर नेहा मॅडम कसं आणलं? झोपूनच आणलं. उठायलाच आलं नाही, त्यांना उठता येत नाही, हालचाल करता येत नव्हतं. त्यामुळं मी मॅमकडे आणलं. मॅडम व्यायाम एक्सरे केले. एक्सरे काढल्यावर छातीचं ते अक्षर निघालं. तेव्हा आम्हाला समजलं मग फ्रॅक्चर आहे, हात पण मुक्कामाल लागलेला आहे. मग मॅडम ट्रीटमेंट हळूहळू सुधारत 3 महिने 4 महिना चालू झालंय. छोटा पाऊल लेफ्ट, काठी राईट लेफ्ट, सावकाश लेफ्ट, काठी का चुकीचं नाही. हा राईट लेफ्ट, काठी घ्या, उजवा पाय डावा पाय, काठी घ्या, उजवा पाय डावा पाय. येस, व्हेरी गुड. घ्या, सावकाश. हा चला चला चला, व्हेरी गुड. चला सावकाश. राईट लेफ्ट, काठी राईट लेफ्ट, वाकवा खाली, वाकवा खाली, वाकवा खाली, वाकवा खाली, वाकवा खाली. मग आता पूर्णपणे माझे वडील चालतात. काठी घेऊन आणले होते, उभं घेऊन चालले मॅडमची कृपाने. तुम्हाला काय बोलायचं? मॅडमचे इतकं धन्यवाद म्हणेल की मी माझ्या वडिलांना आडवं आणले, मी उभं घेऊन चालले. कसं वाटलं ट्रीटमेंट? मॅडमचं खूप चांगलं उपचार खूप चांगला आहे. सर कसं वाटतंय तो उपचार घेतल्यावर तुम्हाला? 75%